आता इकडे बघतोय मन मंदिर. पोहे कसे होते आज? आता तो हे बघा, आजचं वातावरण बघू शकता तुम्ही. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रियंका स्वागत करते तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर मस्त छान अशी मॉर्निंग झाली आहे. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले मस्त छान. इकडे आई देवपूजा करताय. या ठिकाणी आईंनी मस्त अशी देवपूजा केली आहे, बघू शकता तुम्ही. इकडे नाश्त्यामध्ये पोहे बनवले जरा वेगळ्या पद्धतीने थोडेसे. ह्यात बटाटा आणि टोमॅटो पण टाकला आहे, जेणेकरून काही हेल्दी असं गाथा पण खाईल. पोहे कसे होते आज? यम्मी होते. तुला आवडले? हे बघा मस्त माझं बच्चू आज छान रेडी झालंय. कुठं चाललंय बेबी? कोणाला साडी घ्यायची आहे अजून? आणि हो सगळ्यांचं माहिती आहे बच्चू हुशार. खूप छान दिसते. गोल गोल फिर. तुझी बॅग दाखव. हे बघा गाथाची न्यू बॅग. आज आम्ही निघतोय मस्त सर्व फॅमिली ऑन द वे नाशिक. तर करायची आहे आम्हाला खूप सारी शॉपिंग. पण इकडे चालू झाला आहे खूप जास्त पाऊस, बघू शकता तुम्ही. सो वी आर ऑन वेटिंग. इकडे निघायची वेळ आणि तेव्हाच खूप पाऊस चालू आहे. सो थांबून घेतलं जरा वेळ. सो आई मी आहो आणि गाथा बघू. आम्ही चाललो आहे बसने बिकॉज गाडी दादा घेऊन गेलेले आहे. तर ते येणार होते नाशिकवरनं सिन्नरला, पण त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांना झाला आहे उशीर, सो ते नाही आले. पण मग आमची पण थोडीशी गैरसोयच झाली आहे, जावं लागतं आहे बसने गाथाला घेऊन. त्यात पाऊस पण होता, सो आहोंना 2 वेळा ट्रिपा पण माराव्या लागल्या 2. आणि सो माझी अशी माझ्या नवऱ्याला नम्र विनंती आहे, नम्र, की त्यांनी लवकरच गाडी शिकावी. बघूयात आता कधी शिकताय. नाशिकमध्ये महामार्ग उतरलो. त्यानंतर दादा आणि ताई जे की अगोदरच होते नाशिकमध्ये, त्यांनी आम्हाला पिकअप केलं. त्यानंतर आम्ही निघालो साडी घेण्यासाठी. सो फायनली वी आर हिअर सोनी पैठणी. तर इथं आम्ही एक्सप्लोअर करतोय 2-3 दुकानं, बघू कुठे छान मिळतंय. इकडे आलोय आम्ही अग्रवालमध्ये. चला छान छान साडी बघूया. ॲक्च्युली माइंडमध्ये काहीतरी आहे, सो एक्झॅक्ट तशी मिळते की नाही बघूया. तिकडे नाही आवडली, सो आता इकडे आलोय सोनी. अगर कुछ रखना है तो अलग रख सकते हैं ऑप्शन के लिए. आता इकडे बघतोय मन मंदिर, बघूयात जसं पाहिजे ते मिळतंय का. गाथाला पण इथं एक बेबी भेटलं मस्त खेळण्यासाठी. सो तीही बाळाच्या मस्त नादी लागली खेळायला, बघू शकता. आणि एक साईड आम्ही साडी पण बघत होतो की एक्झॅक्ट कोणती घ्यायची. त्यानंतर आम्हाला थोडीशी भूक लागली होती, मग इकडे आम्ही नाश्त्यामध्ये मिसळ घेतली. आणि त्यानंतर इकडे गाथाला ड्रेस घेतला. गाथाला पण ड्रेस घेतला. आणि इकडे आईंची साडी पेंडिंग होती, सो आईंची पण घेतली. आणि हा बघा
आमची सारी शॉपिंग झाली आहे आता इकडे दादा आणि आहोंसाठी. सो फायनली आम्ही इकडे आलोय. आता आमच्या तर साडी घेऊन चालले, तर आम्ही आलोय दादा आणि ह्यांच्यासाठी आणि पप्पांसाठी बघण्यासाठी. कायम इकडेच येतो. कधी जे ड्रेस आहे स्टिच करून घ्यायचे असतं, ब्लेझर वगैरे, देन ऑलवेज आम्ही इकडे मुहूर्तलाच जातो. आता त्यांनी नवीन इकडे शिफ्ट केलं आहे. आमच्या प्रज्ञाताई घेऊन आल्या आम्हाला इथं स्टाईल इट. डायरेक्ट कुठे घेऊन आलाय तुम्ही? सातपूर. होप सो इथं भेटन. प्रज्ञाताईंचं असं म्हणणं होतं ऑलवेज आपण मुहूर्तामध्ये घेतो, देन वी विल ट्राय नेक्स्ट काहीतरी डिफरंट ट्राय करू. सो आम्ही इकडं आलेलो सातपूर येथे स्टाईल एनमध्ये बघतोय. सो लेट्स सी काय मॅच होतोय आणि आम्ही एक्झॅक्ट कोणती साडी घेतली हे तुम्ही गेस केलंच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी आम्ही मेजरमेंट वगैरे दिले आहो आणि दादांसाठी मॅचिंगच ट्राय करतोय. त्यानंतरनं मग आम्ही प्रज्ञाताईंचं जे सामान होतं, कारण की त्या त्यांच्या बहिणीकडेच मुक्कामी होत्या, तर मग त्यांचं जे बॅग वगैरे होतं ते घेण्यासाठी गेलो होतो. सो इकडं चित्र आत्या आहेत ज्या की गाथा आणि बघा इकडे यांश आणि गाथाने चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केला या ठिकाणी आणि सर्वांसोबत मारल्या मनसोक्त गप्पा. यानंतरनं आम्ही सर्वांना केलं बाय आणि निघालो घराकडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.